आपण त्या बाळांना घेऊन जाणार आहे परत हॉस्पिटलमध्ये. तर आज ॲडमिट करायचं आहे त्यांना, म्हणून आज सकाळी लवकरच आले मी इकडं. हे दोघं तयार होऊन बसलेले आहेत, कारण त्या दिवशी ॲडमिट करणं झालं नाही गावाकडे, त्याचं काही काम होतं म्हणून. तर आत्ता आलो आहे आपण आणि आत्ता आज बघूया त्यांना ॲडमिट करून त्यांच्या काही तपासण्या वगैरे करून घेऊया. तर आत्ता निघालो आहे आम्ही ससून हॉस्पिटलला त्या दोघांना घेऊन. उरकलं का? उरकलं. चला, काय म्हणतात पिल्लं तुझी? हा, होय. आरुणची पिल्लं काय म्हणतायत? ऍडमिट करा म्हणतायत, इलाज करा म्हणतायत. झालं का तुझं गावाकडचं काम? नाही झालं आता, होय ना काम, होय ना का? चला, इथलं सगळं व्यवस्थित ठेवलं का तू? तुझं झाकून सगळं? हा, तिकडे दिवस घालवण्यापेक्षा मला दवाखान्यात. तर 8 दिवस म्हणजे त्यांना राहायचंय तिकडं नवरा बायकोला, म्हणून ते सगळं सामान घेतलेलं आहे. एक तिच्याकडे काय त्याच्यात दूध घेतले का? त्याला पोतं बांधलं होतं ना तू, दूध घेतले ना त्याच्यात? काढले ते. का काढलं? हाय, पांढरे पांढरे कपडे घातलेत बाबा. हा, हे जरा छान दिसते बरं, वेगळंच दिसाले. ही झोपीत आहे आणि छान कपडे घातलेत. काय खरं नाही बाबा. कोणी दिलेत? हा, मावशीनं. चला चला चला, दवाखान्यात जायचंय, भूक लागली आहे. आता आम्ही निघालोय. हे झोपड्या वाघोलीच्या जवळ आहेत, हायवेला, केसनच्या जवळ. लय छान शर्ट घातलाय. कोणी दिलाय म्हण बाबा जाता जाता? कोणी दिलाय काय माहित? पांढरा उन्हाळ्याचा शर्ट दिलाय ह्या छोट्याशा बाळाला. आता इतके शांत झालेत ना हे दोघं, म्हणजे मी पहिल्या भेटीत ना आत्ताच्या ह्याच्यात आहे ना, इतके सुंदर झालेत नाही. ह्यांना दिष्ट नाही लागावी. व बघा, हा पैलवान माझ्याकडे आलाय माझ्या मांडीवरती. काय म्हणते, काय बघते? हो, जीप काढते. लय रडायची, अजिबात रडत नाही येत आता. हुशार झालेत, शहाणे झालेत दोन्हीच्या दोन्ही. तर हे आहे ससून हॉस्पिटल. खूप गरम होते, खूप रडत होते बाळ. आत्ता शांत झालेत आम्ही इथं जवळ आल्यावर. हे आहे मेन गेट ससूनचं. पडते आता इकडं पडते. हा, पडल. हे इकडं झोपले आणि हे इकडं झोपले. काय म्हणते? सोमवार को 12 बजे तक रहते. भारतीय उल्टा मैम बेबी क्राई लिया मैम, बेबी क्राइड आफ्टर 20 मिनट. काय म्हणते? झोळी पाहिजे, झोळी पाहिजे, झोळी पाहिजे. कसं गप्प बसले पण लगेच. तुझ्या मुलाला झोळी पाहिजे बाबा. आता हाताची झोळी करू का मी? अशी झोळी करू? मैम क्या हुआ, इस दिन लास्ट 15 डेट में आया मैम, 2 पेशेंट सिविल वर्कर लेके आए. तर आतापर्यंत आमचं सगळं ॲडमिशनचं झालेलं आहे बाळांचं. त्या दोघांच्या 2 फाईल आहेत इकडं, आणि खरंच खूप छान डॉक्टरांनी यांना सल्ला दिला. आणि त्यांच्यामध्ये काय का होणार बदल होईल म्हणजे डॉक्टर, आणि त्यांनी आपल्याला ॲडमिट करायला आता लगेच सांगितलेलं आहे. आपण चालू तर ॲडमिट करण्याची फॉर्मॅलिटी सगळी झालेली आहे. माझं एकच सांगणं आहे की तुमच्या आजूबाजूला कुठं जर जवळपास असतील आणि त्यांना कुठल्या गोष्टी माहिती नसतात, तर असे बरेचसे चांगले गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत की तिथे ह्या बाळांच्या चांगल्या पद्धतीने चाचण्या होऊ शकतात. त्यांना काय झालं किंवा काय होतं, त्यांचं काही ना काहीतरी निधन लागू शकतं. तुमच्या आजूबाजूला जरी कोणी असेल नक्की तुम्ही त्यांनाही असा सल्ला द्या. त्यांना सांगा की असंच गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चाचण्या वगैरे करा, फ्रीमध्ये असतात, घाबरू नका. पण बाळांना दाखवा. आज ह्या बाळांना आणले तसं मला असं वाटतं की घरी घेऊन बसण्यापेक्षा आपण गव्हर्नमेंटच्या चांगल्या सुविधा येतात ते घेतल्या पाहिजे. आम्ही चाललोय आता बाळांचं हॉस्पिटल इकडं आहे. ही दगडी बिल्डिंग आहे इकडं मोठी. तर बांधकाम चालू आहे ह्याचं काही अजून, आणि हे आउटगेटला इकडून जातात. तर इकडं खाली आम्ही चाललोय ह्या 2 बाळांना घेऊन. इकडं बाळांचं हॉस्पिटल आहे. तर जरा शांत बसलेत, खरं सांगते लय रडते. तर ह्यांच्यात पण थोडा बदल झालाय ह्या 10-15 दिवसात, काही ना काहीतरी असं वाटतंय मला. आलोय बिल्डिंगच्या जवळ. दोन्ही बघा कसे माना टाकून पडलेत. ते तर झोपीचे, आल्यापासून त्याची झोप जात नाहीये. हा, इकडंच
मध्ये आलोय. लिफ्टनी जायचंय आता. असं जाता येणार नाही आपल्याला. इथं ये, लिफ्ट आहे इकडं. बघ बरं इथं आली का. आत्ताच ॲडमिट केले. खूप साऱ्या तपासण्या केल्या ह्यांच्या डॉक्टरांनी. आणि आता डॉक्टर म्हटलं तर की काय बघूया आपल्याला करता येईल. ह्याला इकडला खॉट दिलाय आणि ह्याला इथं खॉट दिलेला आहे. ते बसलेले इकडं. आणि खरंच सांगू का, खूप छान तपासतात. फक्त आपण यायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे. 2-4 डॉक्टरांनी खूप छान तपासलं. सगळं ह्यांचं विचारपूस केली. काय 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 आता बघू. चाचण्या करू म्हटल्यात तर आता बघू काय काय चाचण्या करता येईल आपल्याला. तेवढ्या चाचण्या आपण करू. तर दोघांनाही ॲडमिट केले आजपासून. ह्याच्या पण तपासण्या केल्या. आणि इथं आल्यापासून आहे ना, ह्यांना जरा वेगळंच वाटतंय. गार नाही का. त्या झोपडीमध्ये खूप गरम होतं ह्यांना. खूप छान वाटते ह्यांना इथं. खूप वेळ झोपला होता आणि खूप छान तपासू दिले यांनी दोघांनी. आता सगळी प्रोसिजर झाली आणि आम्ही बाळांना ॲडमिट केलं दोन्हीही. आणि अरुणला म्हटलं थोडं खाली चल, तुला खर्चायला पैसे देते. तर रोहिणी मॅडमनी आपल्याला पैसे दिलेले आहेत त्याच्या बाळाला काहीतरी मदत करा म्हणून. तर त्याला सांगितलं की तुला मेडिकलची जे बी काही गरज लागली तर त्या पैशाने आण म्हणून. त्यांच्या आता तपासण्या वगैरे करायच्या आहेत. तुला कसं वाटलं आज बाळ ॲडमिट करून? मला चांगलं वाटलं, कारण की मला अगोदर दवाखान्यामध्ये ह्याचं माहिती नव्हतं. त्यामुळं माझी 1-2 वर्ष वाया गेले. नाहीतर आतापर्यंत माझी बाळं पायावर चालले असतील. तर मॅडमच्या सल्ल्याने मी मुलं इथे घेऊन आलो. खूप छान दवाखाना आहे. जर आपल्या आजूबाजूला अशी काही गरजू लोक सापडले, लहान मुलांचं काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्यांना आपण सरकारी दवाखान्यात आणून उपचार करू शकतो. फ्री फंडमधून उपचार होतो. तर चांगल्या प्रकारे टेस्ट वगैरे होतात. तर पारगी मॅडमचं ते धन्यवाद आणि या मॅडमचे धन्यवाद. त्यांनी औषधासाठी यासाठी पैसे आम्हाला दिले. तर त्याला म्हणलं जे बी काही तुला तुझ्या बाळांसाठी लागेल तर आम्ही नक्की मदत करू. आज त्याला पण कळलं की छान सरकारी गव्हर्नमेंटच्या पण फॅसिलिटी आहेत. तुम्ही तिथं जाऊन बाळांना दाखवा, आजूबाजूलाही सांगा. तर त्याला त्याच्या बाळांना आता जे काही आपल्या चाचण्या होत्या, तपासण्या होत्या, त्याच्यानंतर कळेल की काय आहे नक्की त्या बाळांना. तर डॉक्टरांनी खूप छान तपासलं, खूप चांगलं तपासलं. वाटलं ना तुला व्यवस्थित? तर आता मी घरी निघाले. तर धन्यवाद तुझे की तू पुढे आला तुझ्या बाळांना. धन्यवाद. तुम्ही आमच्या मुलासाठी तेवढे केलं. नाही तुझे धन्यवाद. तू आला सहकार्य केलं माझ्याबरोबर. तर काळजी घे व्यवस्थित. आणि अजून एक मोठी गोष्ट, आपल्या आजोबावरती ॲडमिट आहेत त्याच्या जवळपास बाळांच्या. तर तिथं त्याला सांगितले जाऊन आजोबाला रोज काही ज्यूस वगैरे पाजत राहा. आजोबा पण व्यवस्थित खमखमीत आहेत आणि आजोबांना पण काही झालेलं नाहीये. खरं तर आत्ता तर खूप छान आहेत आजोबा पहिल्यापेक्षा. तर लवकरच आजोबाला 10-15 दिवसात आपण घरीच घेऊन जाऊ. तर चला काळजी घ्या.